वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की वंदे भारत माता की राष्ट्रवादी आणि आरपीआय माहितीच्या आपल्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय खासदार माननीय धैर्यशीलदादा पाटील, इथे रायगड जिल्ह्याचे आपल्या उत्तर रायगडचे भाजपचे अध्यक्ष अविनाशी कोळी, या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सन्माननीय शिवदास कांबळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे उमेदवार जो समीर कदम, श्री नरेश ठाकर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या उषा अजित अडसोळे आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सोनल कीर्ती नवघरे, या चारही उमेदवारांची निशाणी कमळ, या कमळ चिन्हाचं समोरचं बटन दाबून भाजपच्या महायुतीच्या या चारही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करा अशी विनंती करायला आज आपल्या समोर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या परिसरात ट्रॅजेडी आणि ट्रॅजेडीच्या परिसरात राहणारे सर्व नागरिक आपल्या सर्वांना विनंती आहे, यापूर्वी देखील वारंवार विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या अडीअडचणी समजून घेण्याच्या निमित्तानं आणि वेगवेगळ्या विकास कामांच्या सुरुवात करण्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये येण्याचा योग आम्हाला यापूर्वी देखील आलेला आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सबका साथ सबका विकास हे विजन घेऊनच भारतीय जनता पार्टी आणि महायुती या खारघरमध्ये सुद्धा पनवेल महापालिकेत काम करत आलेले आहे आणि म्हणून पनवेल महापालिकेची स्थापना 2016 साली झाली आणि त्यानंतर 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण प्रचंड विश्वासानं प्रचंड बहुमतानं निवडून दिलं आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती या परिसरामध्ये चांगलं काम करू शकलेले आहे। आज या महापालिका हद्दीमधल्या सर्व सेवा सुविधा, पाणी पुरवठा सोडून सर्व सोयी सुविधा या महापालिकेच्या ताब्यात आल्या। मग आरोग्याची सुविधा की ज्या माध्यमातून आपापल्या हद्दीमध्ये आरोग्याचे दवाखाने सुरू झाले, छोट्या छोट्या आपल्या आजारासाठी आपण खासगी डॉक्टरकडे जात होता, 100, 150, 500 रुपये खर्च करावा लागत होता, आता त्या दवाखान्यामध्ये आपण जाता मोफत सल्ला मिळतो, अगदी कमी दरामध्ये आपले उपचार होत आहेत। महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता हातात घेतलेली आहे, पूर्वीची सिडकोची स्वच्छता आणि आता महापालिकेची स्वच्छता, त्याच्यातला फरक आपण हातात बघूया। आपल्या समोरचा तलाव चांगल्या पद्धतीने सुशोभित झाला, आपल्या या बगीच्यामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं विनोद केंद्र हे त्या ठिकाणी उभं झालं आणि मला असं वाटतं की या पद्धतीनं आपल्या परिसरामधली जवळपास सर्व कामं समीरजी या परिसरातले आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपण सारे मिळून करू शकलेलो आहोत। आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विषयी मला मनापासून अभिमान आहे, कारण ज्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तिकीट देऊ शकली नाही त्यांना मी विनंती केली की तुम्ही थांबा, तुम्ही पक्षाच्या बरोबर राहा, तुम्ही पक्षाच्या बरोबर राहाल तर तुमचा मान सन्मान आम्ही तितकाच ठेवू जितका नगरसेवकांचा सन्मान असतो। पण दुर्दैव असं आहे की त्यांना केवळ आणि केवळ फक्त पदच पाहिजे, त्या पदाशिवाय काही दिसत नाही, ते भारतीय जनता पार्टीला सोडून आज वेगळी वाट धरून चाललेले आहेत आणि तुम्हाला कुठली तरी वेगळी दृष्टी दाखवण्याचा प्रयत्न करताय। माझी तुम्हाला विनंती आहे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निशाणी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निशाणी आणि 6 नंबर प्रभागाची निशाणी कमल निशाणीच्या सोबत जो राहील त्याचाच विकास या ठिकाणी होईल। विकासाचं कमळ या प्रभाग क्रमांक 6 मध्ये फिरवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांना 15 तारखेला संध्याकाळपर्यंत जिद्दीनं काम केलं पाहिजे आणि या प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे। वेगवेगळे प्रश्न आपण सोडवू शकलो, यापुढे सोडवणार आहे।
काही विषय या ठिकाणी सोडवत असताना आम्ही त्या भागातल्या नगरसेवकाला पुढे केलं, त्यांच्या मार्फत आम्ही ते सगळे काम घेऊन गेलो. आणि बऱ्याच वेळेला असं घडतं की बैलगाडी चालत असते आणि त्या बैलगाडी चालत असताना त्या बैलगाडीच्या बरोबर या ठिकाणी भार वाहून नेला जात असतो. बैलगाडी वाहून नेणारे कुठचे जे बैल असतात ते मेहनत घेत असतात, कष्ट करत असतात. ती बैलगाडी त्या ठिकाणी पुढे वेगळी जाते, बैलगाडी मधला माल त्या ठिकाणी पुढे नेला जातो. त्या बैलगाडीच्या खाली अचानकपणाने एखादं जनावर येतं आणि त्या जनावराला वाटायला लागतं की माझ्यामुळे गाडी पुढे चालली आहे. तो त्या जनावराचा भ्रम असतो. बैलगाडी कष्टानं मेहनतीनं पुढे चाललेली आहे. आज ज्यांना असं वाटतंय की या ठिकाणी कामं आम्ही केली, त्यांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीची ताकद होती. त्यांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी महायुतीची ताकद होती. त्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी आमदार म्हणून मला आपण दिलेला आशीर्वाद असेल, या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं बळ होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारची ताकद होती, केंद्र सरकारच्या योजनांची ताकद होती. या केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना, आपल्या लाडक्या बहिणी या सगळ्यांना या ठिकाणी ज्या ज्या योजनांचा फायदा आपण करून दिला तो भाजप माहितीच्या सत्तेमुळे आपण दिलेला आहे. आता त्या सगळ्या आम्ही दिल्या असं सांगणारी मंडळी आज तुमच्याकडे त्याचं श्रेय द्यायला येतात. मला त्यांना आणि आपल्याला सुद्धा सांगायचं आहे की 15 तारखेनंतर ते काय करतात बघा. मला आता कोणीतरी सांगितलं की ही मंडळी आपल्या फोटोबरोबर कमळ छापतात आणि सांगतात तुम्ही भाजपचाच आहे, तुम्ही भाजपचे असाल तर तुमची निशाणी कमळ असायला हवी होती. जी कमळ निशाणी आहे मी व्यक्तिगतपणानं सगळ्या मतदारांना सांगेन, जिथं जिथं कमळ निशाणी बघायला मिळेल शिकतात त्या ठिकाणी बटन जरूर दाबा. ज्या ठिकाणी धनुष्यबाण निशाणी आहे जरूर बटन दाबा. तिथे अन्य प्रभागांमध्ये घड्याळ निशाणी आहे जरूर बटन दाबा. पण कमळ नाही, धनुष्य नाही, घड्याळ नाही अशी निशाणी महायुतीची नाही. त्यामुळे असे लोक येऊन जर आपली दिशाभूल करत असतील तर त्यांना वेळेत दूर करा. यांची ताकद 15 तारखेनंतर तुम्हाला समजणार. किती लोकांची कामं करू शकतात हे या आमच्या आणि या आपल्या या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ताकदीशिवाय ते 15 तारखेनंतर त्यांनाही कळेल. दुर्दैवानं म्हणतो त्यांच्या सोबत मिळणाऱ्या आमच्या काही सहकार्याला कळेल. आज त्यांची जे दिशाभूल करतात, आमच्या त्या सहकार्यांची ते दिशाभूल करतात की आपल्यावर अन्याय झाला. अरे तुमच्यावर अन्याय झाला तुमचं म्हणणं म्हणजे त्यांना तिकीट नाही मिळाला म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्ही सांगता. असं तर देशात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतं. त्याचा अर्थ तिकीट नाही मिळालं म्हणजे पक्ष सोडून द्यायचा का? ते आमचे जे सर्व सहकारी त्या उमेदवारांच्या बरोबर फिरत आहेत त्यांना आमचं सूचना आहे. अध्यक्ष महोदय आमचे या ठिकाणी आहेत. अध्यक्षांना मी काल विनंती केलेली होती की शुक्रवार संध्याकाळपर्यंत येतात का वाट बघा आणि नाही आले तर शनिवारी जे जे अशा अपक्ष उमेदवाराच्या पाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फिरतात किमान 6 वर्षासाठी त्यांना पक्षापासून निलंबित करा, पक्षातून त्यांना बाजूला सारा. म्हणजे हे जे कार्यकर्ते भाजप महायुतीचे आहेत यांना आत्मविश्वास वाटेल, यांना वाटेल आम्ही फिरतोय तर ते लोकांमध्ये जाऊन सांगतात की 15 नंतर तर आम्ही भाजपचेच आहोत. 15 नंतर सोडा, पुढची 6 वर्ष भाजपची दारं यांना बंद असणार आहे. कारण भाजपच्या आमचा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता लोकांच्या दारोदार जाऊन भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागतो. त्याची किंमत त्याची पद राखणं हे आपलं या ठिकाणी कर्तव्य निश्चितपणाने आहे. मला विश्वास आहे अध्यक्ष महोदय आमच्या विनंतीचा आपण नक्कीच विचार कराल. दुसरे अध्यक्ष आहेत आमचे नगर साहेब, मी आपल्यालाही विनंती करेन की या पद्धतीची कारवाई ही आपण केली पाहिजे. या खारघरमध्ये जे विकासाचं कार्य चाललेलं आहे ते विकासाचं कार्य केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी महायुतीचं पाठबळ असल्यामुळेच झालंय. याही पुढच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेला आजवर या ठिकाणी आम्हाला जो आशीर्वाद द्यावासा वाटला ती ताकद तुमच्या कामासाठी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कायम वापरत राहू त्याची ग्वाही आमच्या या 4 उमेदवारांच्या वतीने देतो. आणि या सर्व प्रभागामध्ये रस्ते असतील, गटार असतील, अन्य कुठल्याही पद्धतीच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आजही कालही होतो उद्याही असो हे या ठिकाणी पूर्णपणानं विश्वासाने सांगतो. आणि आपल्या सगळ्यांना
येणाऱ्या 15 तारखेला आपल्या या प्रभाग क्रमांक 6च्या चारही उमेदवारांची निशाणी कमांडची निशाणी समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना विजयी करा इतकी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे वंदे. आपली निशाणी, आपली निशाणी. बोला भारत माता की वंदे मातरम.